Hello everyone, welcome back to the session Financial Market. To be continued with chapter number 5 of Capital Markets in India. In today's lecture, we will discuss about primary market or new issue market, and we will also discuss about features of primary market. With that, we will discuss about advantages of primary market. In this slide, we will discuss about meaning of primary market. As we all know, every company need funds. Funds may be required for short-term, long-term. Short-term requirement of fund can be made through banks, lender, institutions, etc. When a company wishes to raise long-term capital, it goes to the primary market. बघा, कंपनीला वेळोवेळी फंडची आवश्यकता असते. आता हा फंड शॉर्ट टर्म असतो, लॉंग टर्म असतो, मीडियम टर्म सुद्धा असतो. शॉर्ट टर्म फंड जर हवा असेल तर कंपनी कोणाकडे जाते? बँकेकडे जाते किंवा लेंडर्स जे आहेत, कर्जाऊ देणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडे जाते. पण ज्या वेळेला कंपनीला लॉंग टर्म फंड हवा असतो, कंपनी विशेष टू रेज लॉंग टर्म कॅपिटल अँड इट गोज टू द प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ कॅपिटल मार्केट. प्रायमरी मार्केट हा कॅपिटल मार्केटचा एक महत्वाचा घटक आहे. इट इज अ मार्केट फॉर फ्रेश कॅपिटल. या ठिकाणी फ्रेश कॅपिटल रेज होतं. इट डील्स विथ न्यू सिक्युरिटीज विच आर नॉट प्रिव्हियसली अवेलेबल टू द इन्व्हेस्टिंग पब्लिक. प्रायमरी मार्केट मध्ये न्यू सिक्युरिटीज तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी मिळतात, ज्या अगोदर कधीही लोकांना दिलेल्या नव्हत्या. अशा न्यू सिक्युरिटीज आर अवेलेबल फॉर इन्व्हेस्टमेंट इन प्रायमरी मार्केट. Corporate enterprises, government raising long-term fund from primary market by issuing financial securities. कॉर्पोरेट एंटरप्राइजेस म्हणजे मोठमोठ्या कंपन्या, सरकार लॉंग टर्म फंड रेज करतं. कशा प्रकारे? तर बाय इश्युइंग फायनान्शियल सिक्युरिटीज इन प्रायमरी मार्केट. Both new companies and existing companies can issue new securities on primary market. म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये नवीन कंपन्या एवढंच नव्हे, ते एक्झिस्टिंग कंपन्या सुद्धा न्यू सिक्युरिटी इश्यू करू शकतात. इट आल्सो कव्हर्स रेझिंग ऑफ फ्रेश कॅपिटल बाय गव्हर्नमेंट or its agencies. Primary market also covers raising of fresh capital by government and or its agencies. म्हणजे सरकार किंवा सरकारच्या एजन्सी ज्या आहेत त्या फ्रेश कॅपिटल इश्यू करतात, ते प्रायमरी मार्केटमध्ये येतं. प्रायमरी मार्केट कंप्राइजेस ऑफ ऑल इन्स्टिट्यूशन्स डीलिंग इन फ्रेश सिक्युरिटीज. प्रायमरी मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या इन्स्टिट्यूशन येतात, ज्यांचं जे व्यवहार फ्रेश सिक्युरिटी म्हणजे पहिल्यांदा जे सिक्युरिटी इश्यू करतात. These securities may be in form of equity shares, preference shares, debentures, right issue, deposit, etc. या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या कोणत्या प्रकारच्या असतात? इक्विटी शेअर्स असतात, प्रेफरन्स शेअर्स असतात, डिबेंचर्स किंवा राईट इश्यू अशा प्रकारच्या सिक्युरिटीज असतात. Now we will discuss about features of primary market. As we all know, primary market is a new issue market where fresh issues of securities take place. That is, the securities are issued for the first time to the public. Whenever company issues new shares or debentures, it is known as initial public offer. The next feature, an activity. Primary market is a market where activity of issuing securities to the public for the first time take place. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना पहिल्यांदा शेअर्स इश्यू करण्याची ऍक्टिव्हिटी टेक प्लेस म्हणजे
होते त्या मार्केटला प्रायमरी मार्केट असं म्हणतात. Securities issued in primary market are then being traded in secondary market or that is on stock exchange. म्हणजे ज्या सिक्युरिटीज प्रायमरी मार्केटमध्ये इश्यू केल्या जातात त्यानंतर सेकंडरी मार्केटमध्ये त्याचा व्यापार होतो. थर्ड, पब्लिक इश्यू. Under this method, the company issues prospectus and invites general public to purchase the shares and debenture. प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी काय करते? प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक देते आणि जनरल लोकांना शेअर्स खरेदी किंवा डिबेंचर्स खरेदी करण्यासाठी बोलावते. सेकंड, फोर्थ वन, ऑफर फॉर सेल. Under this method, firstly, new securities are offered to intermediaries, generally firms of stockbrokers, at fixed price. They further resell the same to the general public. The advantage of doing this is that issuing company feels free from tedious work of making public issue. ऑफर फॉर सेल याचा अर्थ असा की ह्या मेथडमध्ये पहिल्यांदा न्यू सिक्युरिटी ज्या आहेत त्या मध्यस्थांना विकल्या जातात, जसे की स्टॉक ब्रोकर्स असतील त्यांना एका फिक्स प्राइस मध्ये, आणि त्याच्यानंतर हे ब्रोकर्स फर्दर रिसेल करतात ऑफ द सेम टू द जनरल पब्लिक, सामान्य लोकांना ते विकतात. आणि यामुळे कंपनीला ऍडव्हान्टेज ऑफ डुईंग धिस is that issuing company feels free from the tedious work of making public issue. म्हणजे issuing कंपनीला पब्लिक इश्यू मध्ये लक्ष घालावं लागत नाही. Private placement. Under this method, company sells securities to the institutional investors broker instead of selling them to general public. म्हणजे कंपनी ब्रोकर्स किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना यामध्ये शेअर्स विकतात, लोकांना जनरल पब्लिकना नाही विकत. They in turn sells these securities to the selected clients and at a higher prices. तुमच्या लक्षात आलं का की कंपनी काय करते? तर ब्रोकर्स जे आहेत त्यांना किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एका फिक्स रेटने ह्या सिक्युरिटीज विकते. हे ब्रोकर्स किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स नंतर सिलेक्टेड क्लायंट्सना ते विकतात ॲट अ हायर प्राइस, त्यापेक्षा अधिक किमतीने. दिस मेथड इज प्रेफर्ड as it is cheaper method of raising fund as compared to public issue. पब्लिक इश्यू करण्यापेक्षा हे एक स्वस्त माध्यम आहे फंड रेस करण्याचं. राईट इश्यू म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की रेझिंग ऑफ कॅपिटल इन प्रायमरी मार्केटमध्ये पब्लिक इश्यू येतं, नंतर ऑफर फॉर सेल येतं, प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना की ब्रोकर्स किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना शेअर्स विकले जातात. फोर्थ पार्ट त्यातला आहे राईट इश्यू. दिस मेथड इज यूज टू दोज कंपनीज हू हॅव ऑलरेडी इश्यूड देअर शेअर्स. राईट इश्यू याचा अर्थ असा की जे ऑलरेडी शेअर होल्डर्स आहेत त्यांना हे शेअर्स इश्यू केले जातात. When existing company issues new shares, first of all, it invites its existing holders. This issue is called right issue. याचा अर्थ अस्तित्वात असलेली जी कंपनी आहे ती पुन्हा शेअर्स नवीन इश्यू करत असते फंड रेज करण्यासाठी. मग अशा वेळेला ती आपल्या अगोदरच्या जे इन्व्हेस्टर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, त्यांना पहिल्यांदा शेअर्स खरेदीला बोलवते. यालाच राईट इश्यू असं म्हणतात. In this case, shareholders has right either to accept the offer for himself or assign a part or all of its right in favor of another. म्हणजे या ठिकाणी शेअर होल्डरला अधिकार असतो की ते स्वतः सगळे शेअर्स खरेदी करू शकतात किंवा असाइन अ पार्ट ऑल ऑफ हिज राईट, म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे तो शेअर्स खरेदी करण्याचा तो दुसऱ्या कोणाला तरी ते देऊ शकतात अनदर पर्सनना.
थर्ड म्हणजे फिफ्थ मेथड आहे कॅपिटल रेज करण्याचं. ते आहे इलेक्ट्रॉनिक इनिशियल पब्लिक ऑफरिंग, EIPOs. Under this method, company issue securities through electronic medium, that is internet. Company issuing securities through this internet into a contract with stock exchange. बघा, ज्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातनं सिक्युरिटी इश्यू करतात, त्या काय करतात, एंटर्स इंटू कॉन्ट्रॅक्ट विथ स्टॉक एक्सचेंज बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात. सेबी registered brokers have to be appointed for objective of accepting applications. ब्रोकर अपॉइंट करावे लागतात ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट करण्यासाठी. These brokers regularly send information about it to the company. आणि त्या संदर्भातली माहिती कंपनींना सातत्याने प्रोव्हाइड करण्याचं काम हे ब्रोकर्स करतात. कंपनी इश्युइंग सिक्युरिटी also appoints रजिस्ट्रार्ड. जी कंपनी सिक्युरिटी इश्यू करते तीच रजिस्ट्रार अपॉइंट करते, who helps in making the issue success by establishing contact with stock exchange. म्हणजे जो माणूस इश्यू सक्सेस करण्याचं काम करतो आणि स्टॉक एक्सचेंज बरोबर कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करून. द लास्ट पॉइंट, इट कम्स बिफोर सेकंडरी मार्केट. Primary market always come before secondary market. The securities are first issued in primary market to the public and then are being traded on regulated stock exchange, which is called secondary market. Now we will discuss about advantages of primary market. First, helps to raise capital for business. Primary market helps companies to raise additional fund through various methods such as initial public offer, right issue, etc., which they can use for their growth and investment purpose. कंपन्यांना इनिशियल पब्लिक ऑफर, राईट इश्यू या माध्यमातून फंड रेज करण्यासाठी कॅपिटल मार्केटचा उपयोग होतो. The next advantage is expansion of activities. When existing company find their product absolute, they like to venture into new areas of production for which they require additional capital. The new issue market helps them to raise the required fund. म्हणजे अस्तित्वात असलेली जी कंपनी आहे, जी एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करते आणि ते प्रोडक्शन चांगल्या प्रकारे चाललंय असं त्या कंपनीच्या लक्षात येतं, त्यावेळेला ती कंपनी एखाद्या साहस करण्याचा विचार करते की नवीन प्रोडक्शन करायचं, नवीन मार्केटमध्ये जायचा विचार करते. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी कंपनीला ऍडिशनल कॅपिटलची गरज असते. न्यू इश्यू मार्केट जे आहे, प्रायमरी मार्केट, ते रिक्वायर्ड फंड रेज करण्यासाठी उपयोगाचं होतं. थर्ड, गुड opportunities. Investors get good opportunities to invest in business. They get good return in form of interest. इन्व्हेस्टर्सना चांगले रिटर्न मिळतात व्याजाच्या स्वरूपात किंवा डिव्हिडंडच्या स्वरूपात. The last advantage of primary market is that it creates market for new issue of securities. Primary market enables to create opportunities for various companies to come with new issue of securities, which helps them in fulfilling their financial need for the business purpose. प्रायमरी मार्केटमुळे नवीन संधी उपलब्ध होतात कंपन्यांसाठी टू कम अप विथ न्यू इश्यू ऑफ सिक्युरिटीज. नवीन नवीन वेगवेगळ्या सिक्युरिटीज इश्यू करण्याची संधी कंपन्यांना उपलब्ध होते किंवा जितका अधिकचा फंड रेज करण्यासाठी संधी उपलब्ध होते, विच हेल्प्स देम टू फुलफिल देअर फायनान्शियल नीड्स. आणि अशा प्रकारे कंपन्यांची आर्थिक गरज जी आहे ती या प्रायमरी मार्केटमुळे पूर्ण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ प्रायमरी मार्केट बघितलं. त्यामध्ये
काय काय फायदे होतात? तर कॅपिटल रेज करण्यासाठी बिझनेसला प्रायमरी मार्केटचा उपयोग होतो. ऍक्टिव्हिटी एक्सपान्शन ऑफ ऍक्टिव्हिटीज म्हणजे एक्झिस्टिंग कंपनी आहे आणि ती नवीन प्रोडक्शन करू इच्छिते किंवा नवीन मार्केट एरियामध्ये जाऊ इच्छिते, तर त्यासाठी लागणारा फंड जो आहे तो ती प्रायमरी मार्केटमधनं रेज करू शकते. इन्व्हेस्टर्स जे आहेत त्या इन्व्हेस्टर्सना प्रायमरी मार्केटच्या माध्यमातून गुड अपॉर्च्युनिटी टू इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली संधी मिळते आणि त्यामुळे त्यांना व्याजदर तसेच डिव्हिडंड ही चांगले रिटर्न्स त्यावर मिळतात. आणि प्रायमरी मार्केट क्रिएट्स मार्केट फॉर न्यू इश्यू साठी मार्केट क्रिएट करण्याचं काम प्रायमरी मार्केट करतं. Students, today we have seen meaning of primary market, features of primary market such as new issue, activities, public issue, offer for sale, private placement, right issue, electronic initial public offering. We have also discussed about advantages of primary market. In next lecture, we will discuss about instruments of capital or classification of securities in primary market. Till then, thank you. Happy learning to you and have a good day to you.